नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील चढता उतरता क्रम व तुलना यामधील स्वाध्याय 6.2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे, बघा 5,79,000 इथे 88 आहे, ते स्टारच्या जागी आपल्याला कोणता अंक आहे ते आपल्याला काढायचा आहे आणि इथे हे चिन्ह दिले आपल्याला। इथे काय कोणती संख्या दिली येते 5,79,689, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल। आता बघा, आपल्याला माहिती आहे हे सिंबल आपण कधी देतो की जी संख्या मोठी असेल तिकडे आपण ही दोन टोकं करतो, बरोबर आहे। म्हणजे ही संख्या या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे। मग इथे बघा, इथे 5,79,000, इथे पण 5,79,000, इथे 88 आहे आणि इथे 89 आहे। आणि मग इथे ज्या ती याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे त्या आपण जर इथे 5 ठेवलं तर इथे 588 आणि इथे 689 ही संख्या मोठी होईल, आपल्याला ही मोठी पाहिजे। मग इथे 6 शतकाच्या घरामध्ये 6 आहे, मग इथे आपल्याला 6 पेक्षा मोठी संख्या पाहिजे। मग 6 पेक्षा मोठी संख्या इथे कोणती आहे तर 7, म्हणून इथे स्टारच्या जागी 7 हा अंक येईल। कारण बघा, इथे 5,79,788 ही मोठी आहे कुणापेक्षा तर 5,79,689 पेक्षा। बघा, इथे पहिल्या 3 संख्या सेम आहेत, इथे 7 आहे आणि ते 6 आहेत, मग आपल्याला ही मोठी संख्या दाखवली म्हणून मी इथे 7 मोठी आहेत, म्हणून मी इथे कोणता येणार आहे अंक 7, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, इथे 43,048, 42,544, 43,486, 42,454 व 43,854 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती। मग आपण या संख्यांचा चढता क्रम लावूया। आता बघा, या सगळ्या संख्या दिलेल्या 5 अंकी संख्या आहेत। मग बघा, इथे 43 आहे, इथे 42, इथे 43, 42, 43, मग 42 हा अंक लहान आहे म्हणून मग बघा, इथे 42,500 आहे आणि इथे 42,400 आहे, म्हणून मग ही संख्या लहान आहे। मग इथे आपण लहान संख्या लिहून घेऊया, 42,454 ही पहिल्यांदा येणार आहे आणि त्याच्यानंतर 42,544 ही 2 नंबरला। आता या तिघांमध्ये बघा, पहिल्यांदा 43, 43, 43 हे पहिले 2 अंक सेम आहेत, इथे 0 आहे, त्याच्यानंतर इथे 4 आहे आणि इथे 8 आहे, मग ही संख्या लहान आहे। म्हणजे 43,048 ही संख्या 3 नंबरला आणि 4 नंबरला बघा, इथे 4 आहे आणि इथे 8 आहे, म्हणजे 43,400 आहे आणि 43,800 आहे, म्हणून मग ही संख्या इथे येणार आहे 43,486 आणि त्याच्यानंतर उरलेली संख्या 43,844। मग इथे आपण संख्यांचा चढता क्रम लावला। आता आपल्याला काय सांगितलं की लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या, मग चढता क्रम लावताना आपल्याला माहिती आहे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे, मग लहान संख्या ही आहे आणि मोठी संख्या ही आहे। मग आपल्याला फरक विचारला आहे, फरक म्हणजेच काय वजाबाकी। मग 43,844 या संख्येमधून 42,454 ही संख्या काय करूया आपण वजा करूया। 4तून 4 गेले, बाकी आली 0, 4तून 5 जात नाही, 4 कट करतो आपण वर घेतो, 4चा शेजारी आहे 8, 8तला 1 इथे गेला, इथे राहिले 7, 14 मधून जर 5 गेले तर इथे राहतात 9 आणि 7तून 4 गेले, इथे राहिले 3, 3तून 2 गेले 1, 4तून 4 गेले 0, मग आपलं उत्तर किती आले 1390। मग 1390 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या लिहाल। आता आपल्याला माहिती आहे चढता क्रम म्हणजे काय, छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे। मग आपल्याला सर्वात शेवटी विचारले, मग सर्वात शेवटी मोठी संख्या येणार आहे कारण चढता क्रम आहे। मग आता आपण चढता क्रम न लिहिता सुद्धा त्याचं उत्तर काढू शकतो। मग याच्यामध्ये बघा, या सगळ्या संख्या बघायला गेल्या तर सगळ्या संख्या आधी 5 संख्या आहेत। मग आता बघा, इथे 39,000, 39, 39, 39 पहिल्या दोन्ही संख्या सगळीकडे सेम आहेत। तिसरी संख्या बघा, इथे 7 आहे, इथे 9 आहे, इथे 8 आहे आणि इथे 9 आहेत। मग बघा, 39,978 आणि 39,987 आहेत, म्हणजे इथे पहिल्या 3 संख्या सेम आहेत। मग इथे 7 आहे आणि इथे 8 आहेत, म्हणून मग ही संख्या काय आहे मोठी आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की सर्वात मोठी संख्या कोणती आहे 39,987। मग 39,987 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4।
पुढचा प्रश्न बघा, या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे. उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे. मग आता बघा, या सगळ्या संख्या 6 अंकी संख्या आहेत. बघा, आधी बघायच्यात किती अंकी संख्या, तर या सगळ्या संख्या 6 अंकी संख्या आहेत. आपल्याला उतरता म्हणजे मोठी संख्या पहिल्यांदा लिहायची आहे. मग इथे बघा, 4,97,000, 4,98,000, 4,97,000, 4,97,000. मग ही संख्या मोठी आहे कारण ते 4,98,000 आहे. मग बघा, 4,98,989 ही झाली पहिली संख्या, म्हणजे सगळ्यात मोठी. मग त्याच्यानंतर बघा इथे पहिल्या 3 संख्या ह्या सगळीकडे सेम आहेत. इथे 998 आहे, इथे 889 आणि इथे 999 आहे. मग आपल्याला माहिती आहे 999 ही मोठी आहेत, म्हणजे 4,97,999, 4,97,999 ही 2 नंबरला येणार आहे. हे 1 नंबर, हे 2 नंबर. आता 3 नंबरला बघा, राहिल्या ह्या 2 संख्या, ही आणि ही संख्या राहिली. मग इथे 497 पहिल्या 3 सेमच आहेत. मग इथे बघा 998 आहे आणि इथे 889 आहेत. मग ही संख्या मोठी, म्हणून बघा इथे 4,97,998 आणि त्याच्यानंतर उरलेली संख्या 4,97,889. या पद्धतीने आपण उतरता क्रम लिहून घेतलेला आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे की पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची, मग ही पहिली आहे, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी संख्या आहे. पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज सांगितली आहे. मग बघा इथे 4,98,989 ही पहिली संख्या आणि तिसरी संख्या 4,97,998 यांची काय सांगितले? बेरीज. मग बघा 9 अधिक 8, 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, हा चला आला 1. आता आपल्याला माहिती आहे 8 आणि 1 9, 9 आणि 9 18, हा चला आला 1. 9 आणि 9 18 आणि 1 19, हा चला 1, इथे 9. आता बघा इथे 8 आणि 8 हे 16, हा चला आला 1. 9 आणि 9 18 आणि 19, चला 1. 4 आणि 4 8 आणि हे 9. मग आपलं उत्तर किती आले? 9,96,987. मग बघा बरं, असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो? तो पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. 9,96,987. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती? सेम तसाच प्रश्न आहे. आता आपल्याला माहीत झालं आहे की चढता उतरता क्रम करताना पहिल्या किती अंकी संख्या आहेत ते बघायचं आहे. बघा, हे 2 आणि 3 5, 2 आणि 3 5, 2 आणि 3 5, 2 आणि 3 5, म्हणजे सगळ्या दिलेल्या संख्या 5 अंकी संख्या आहेत. आता आपल्याला उतरता क्रम लावायचे आहेत, म्हणजे मोठी संख्या पहिल्यांदा. मग इथे बघा 32, 32, 32 आणि 32, पहिल्या 2 संख्या सगळीकडे सेम आहेत. मग इथे बघा 321 आहे, 312 आहे, 200 आणि 100, म्हणजे या 2 संख्या या दोघांपेक्षा सुद्धा लहान आहेत. मग इथे 321 312 पेक्षा मोठी आहेत, म्हणून मग इथे पहिली संख्या येणार आहे 32,321. त्याच्यानंतर दुसरी संख्या 32,312 आणि आता या दोघांमध्ये 32,231 आहे आणि ते 32,100. मग इथे 2 आणि ते 1 आहेत, मग ही संख्या मोठी आहे. मग 32,231 आणि ते 32,123. बघा, दिलेल्या संख्या आपल्याला उतरत्या क्रमानेच दिलेल्या आहेत, तोच क्रम आहे, काही चेंज झालेला नाही आहे. मग आता आपल्याला पहिली आणि तिसरी संख्या यांची बेरीज करायची. मग ही पहिली, दुसरी, तिसरी आणि ही चौथी. मग या दोघांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. बघा, आपण आडवी बेरीज सुद्धा करू शकतो. 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 3 आणि 2 5, 2 आणि 2 4, 3 आणि 3 6. मग आपलं उत्तर किती येते? 64,552. मग 64,552 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून मग आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 999 मध्ये ब्रॅकेट आहे आणि 7 या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 99,987 पेक्षा मोठी असेल. मग बघा, आपण ही संख्या लिहून घेऊया. 99,999, इथे ब्रॅकेट आहे आणि इथे 7 आणि ही संख्या कोणती आहे? 99,987. आपल्याला काय सांगितलं? चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या
याच्यापेक्षा मोठी म्हणजे ही संख्या मोठी, म्हणजे या पद्धतीने ते चिन्ह आहे, म्हणजे ही संख्या मोठी पाहिजे. मग इथे बघा पहिल्या 3 संख्या सेम आहेत. आता इथे 7 आहे शेवटला, इथे पण 7 आहे, इथे 8 आहे, पण 8 पेक्षा इथली संख्या मोठी पाहिजे कारण हा अंक मोठा सांगितला आहे. मग पर्यायामध्ये 8 पेक्षा कोणता मोठा अंक आहे तर 9. म्हणून मग इथे चौकटीच्या जागी कोणता अंक येणार आहे तर 9. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9. पुढचा प्रश्न बघूया. पुढील संख्या गटांपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत. मग इथे जर आपण बारक्याने केलं तर बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये चढता क्रम दिलेला आहे. मग बघा बरं, 4,12,900, 4,33,000, 5,11,937 आणि त्याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे 5,12,345. म्हणजे ते चढता क्रम कुठे योग्य आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये योग्य चढता क्रम दिलेला आहे. पुढचा प्रश्न, या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांमधील फरक किती. आता इथे योग्य क्रमाने म्हटलं आपण उतरता क्रम लिहिला तरी चालेल किंवा चढता क्रम लिहिला तरी चालेल, पण मला वाटतं चढता क्रम लिहिणं कधीही बेटर. मग इथे बघा चढता क्रम. आता संख्या या सगळ्या 5 अंकी संख्या आहेत. बघा आधी किती अंक आहेत ते मोजून घ्यायचं आणि मगच आपल्याला चढता क्रम मांडायचा आहे. चढता क्रम म्हणजे छोटी संख्या. मग इथे बघा पहिल्या 2 संख्या सेम आहेत, 33 33 33 सेम आहेत. चढता म्हणजे आपल्याला लहान पाहिजे. मग इथे 3 आहे, इथे 7 आहे, 4 आहे आणि इथे 3 आहेत. आता बघा इथे 33,374 आणि इथे 33,347. मग आपल्याला माहिती आहे 347 हे 374 पेक्षा लहान आहे. म्हणून मी ते पहिल्यांदा कोणता अंक येणार आहे तर 33,347 आणि त्याच्यानंतर 33,374. आता राहिल्या ह्या 2 संख्या. मग इथे बघा 33 33 पहिल्या 2 सेम आहेत. मग तिसरी संख्या इथे 7 आहे आणि इथे 4 आहे. मग ही संख्या याच्यापेक्षा लहान आहे. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे तिसरी संख्या आहे 33,437 आणि त्याच्यानंतर उरलेली संख्या आहे 33,743. आता काय सांगितलं आहे पहिल्या आणि शेवटच्या संख्यांमधील फरक. मग बघा ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि ही शेवटची. मग आता ही शेवटची संख्या बघा 33,743. आपल्याला फरक विचारले म्हणून आपण मोठी संख्या पहिल्यांदा लिहून घ्यायची आणि त्याच्यातून पहिली संख्या वजा करायची आहे. म्हणजेच 33,347. 3तून 7 काही जात नाहीत. आपण 3 कट करतो, डोक्यावर घेतो. 3चा शेजारी आहे 4, 4तला 1 इथे घेतला, इथे राहिले हे 3. 13मधून जर 7 गेले, 13तून 7 गेले, इथे राहिले 6. 3तून 4 जात नाहीत, इकडचा 1 आपण इथे घेतला, इथे राहिले हे 6. 13तून 4 कट केले तर इथे राहतात हे 9. 6तून 3 गेले, 3 राहिले. 3तून 3 गेले 0, 3तून 3 गेले 0. मग आपले उत्तर किती आले 396. मग शेवटची संख्या आणि पहिली संख्या याच्यातील फरक आहे 396. मग 396 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून मग आपले इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 396. पुढचा प्रश्न बघूया. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक आहे. दिलेल्या सगळ्या संख्या 4 अंकी संख्या होत्या. आपण उतरता क्रम लावून घेतलाय. उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. मग आपल्याला विचारले की उतरता क्रम लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक. मग ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. मग ही आहे तिसरी संख्या. मग आपल्याला माहिती आहे हे एककाचं घर आहे, हे दशकाचं घर आहे आणि हे आहे शतकाचं घर. मग शतक स्थानावर कोणता अंक आहे तर 5. मग 5 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. शेवटचा प्रश्न आहे. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती. उतरता क्रम लिहून घेऊया. बघा इथे आपण उतरता क्रम मांडून घेतलाय. आपल्याला सांगितलं होतं पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज. मग पहिली संख्या ही आहे आणि तिसरी संख्या ही आहे. पहिली संख्या आहे 2,29,997 आणि त्याच्यामध्ये तिसरी संख्या 39,096. यांची आपण बेरीज केली तर आपलं उत्तर येते 2,69,093. मग हे उत्तर कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने आपण स्वाध्याय 6.2 आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.